सोनू सोनू। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळालेली होती। अखेर त्याला आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे। त्याला रेस्क्यू करण्यामध्ये वन विभागाच्या टीमला यश आलेलं आहे। ही थेट दृश्य नाशिकमधून आपण पाहतो। बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केलेली होती। या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये देखील काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले। अखेर वन विभागाच्या टीमनं अथक प्रयत्नानंतर बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे। बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाच्या टीमला यश आलेलं आहे। त्याच्या बिबट्याला आता पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आल्याची ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। गेल्या 3 तासांपासून हा संपूर्ण थरार सुरू होता। एक प्रकारे वन विभागाच्या टीमकडून यासाठी प्रयत्न केले जातात। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय गेल्या 3 तासांपासून हा सगळा थरार सुरू होता। अखेर आता बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। नक्कीच जर तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघितलं तर आत्ताच बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे, जेलबंद करण्यात आलेला आहे। खरं तर अनेक वेळापासून हा म्हणजे काही 2 ते 3 तासापासून हा बिबट्या ला शोध जो आहे तो वन विभागाच्या वतीनं करण्यात येत होता। एका मोकळ्या जागी हा बिबट्या लपून बसलेला होता आणि त्यानंतर तो वन विभाग ज्यावेळी ह्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस तो पळाला आणि तो एका रो हाऊसच्या मागच्या बाजूला जाऊन ज्या ठिकाणी वरती रोच्या पाठीमागचा जो कठडा होता त्या ठिकाणी जाऊन लपून बसलेला होता। नंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून चारही बाजूनी कोंडी करत या बिबट्याला डाग दिला, त्याला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तो बिबट्या 2 ते 3 मिनिटांमध्ये बेशुद्ध पडला आणि त्याला आता सध्या रेस्क्यू करण्यात आलेला आहे। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना करावे लागलेले होते। कारण या ठिकाणी खरं तर हा सगळा जो परिसर आहे हा सगळा परिसर हा पूर्ण ह्या इथे जास्तीत जास्त लोक जे आहेत ते तिथे राहतात आणि यामुळे इथून रेस्क्यू करणं वन विभागाला अति संवेदनशील होतं। कारण कुणाकडे जर बिबट्या हा जर निघाला असता आणि तर कुठे काही बिबट्यांवर हल्ला केला असता तर अनेक नागरिकांच्या जीवाला धोका होता। म्हणून सतर्क बाळगत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ह्या बिबट्याला आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे। ह्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर नागरिकांची देखील झुंबड ह्या बिबट्याला पाहायला मिळाली होती। मोबाईलमध्ये फोटो घेत व्हिडिओ काढत ह्या बिबट्याला टिपण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येत होता। मात्र आता शर्थीचे प्रयत्न करून ह्या बिबट्याला आता पकडण्यात यश वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आलेलं आहे। त्याला जेलबंद करण्यात आलेला आहे। तब्बल 3 तास हा सगळा थरार सध्या चालू नाशिक शहरामधील ध्रुवनगरमध्ये चालू होता। अनेक नागरिक या ठिकाणी ह्या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करत होते आणि म्हणून अनेक पोलिसांना आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या बिबट्याला रेस्क्यू करणं अत्यंत कठीण झालेलं होतं आणि आता सध्या या बिबट्याला जेलबंद करण्यात आलेला आहे। आणि ह्या बिबट्याला जेलबंद केल्यानंतर अनेक नागरिक जे आहेत ते सध्या पाहायला मिळत आहेत। तर इकडे जर बघितलं तर भली मोठी गर्दी जी आहे ती बिबट्याला पाहण्यासाठी झालेली होती। नंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ह्या संदर्भामध्ये जर बघितलं तर त्याला जेलबंद करण्यात आलेला आहे। आणि इथे जर बघितलं तर इथे आपल्या बरोबर या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी देखील आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात। वन विभागाचे अधिकारी आपल्यासोबत काय किती तासांचे प्रयत्न केले जात होते, अखेर बिबट्या जेरबंद करण्यात यश आलंय? साधारण सकाळी 10 ते 10:15 वाजता आपल्याला पहिला फोन आलेला होता। त्यानंतर आपण तात्काळ रेस्क्यू टीम व नाशिक शहर पोलिसांचंही पथक या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालं। पण इथे जे रो हाऊसचं काम चालू होतं त्या 5 घरांमध्ये त्या परिसरात तो लपलेला होता। पाणी मारलेलं असल्यामुळे गारव्यामुळे तिथं तो वास्तव्य असतो। मग पण त्यानंतर गोंगाटामुळे तो पळून ओपन प्लॉटमध्ये झाडाझुडपामध्ये लपून बसलेला होता। साधारण 1 ते 1.5 वर्षाचा हा बिबट्या असा अंदाज आहे व त्याप्रमाणे आपण JCBच्या साहाय्याने थोडंसं झाडझुडपं साफ करून पण तो नंतर इकडच्या घराच्या मागच्या बाजूला येऊन आपल्याला तिथे ट्रँक्युलायझेशन गनच्या मदतीने रेस्क्यू नाशिक डिव्हिजनची टीम तसेच वन विभागाचे पथक व नाशिक शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं। किती तास लागले जेरबंद करायला?
एकूण साधारणपणे सकाळी 10 वाजेपासून आता साधारण 3 वाजलेले आहेत. तर 5 तास हे रेस्क्यू ऑपरेशन 5 तास चाललं. सर नेमकी अडचण का बरं येत बिबट्या पकडण्यामध्ये? अडचण म्हणजे आता तो ओपन घरं होते, रो हाऊसचे दरवाजे खिडक्या नसल्यामुळे तिथून तो निसटला व त्यानंतर इथं ओपन प्लॉटमध्ये लपण्यासाठी भरपूर जागा होती व तिथे तो लपून बसलेला असल्यामुळे आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत होत्या. JCBच्या साहाय्याने आपण तिथलं झाडे झुडपे क्लिअर करून त्यामध्ये रेस्क्यू करण्यात बिबट्या काही यशस्वी. असं सुस्तावलेला जाणवत होतं, जरा थकलेला. थोडंसं म्हणजे त्याचं हेल्थ चेकअप आता केलं जाईल. वैद्यकीय तपासणीनंतर आपल्याला एक्झॅक्ट त्याचं कळेल. त्याच्या अंगावरती आपण बघितलं केस पण जरा माने हां मग तेच आता वैद्यकीय तपासणी आपण त्याची केल्यानंतर तो आजारी वगैरे आहे का काय त्याची मेडिकल ट्रीटमेंट पुढची केली जाईल. पण थोडंसं त्याच्या हालचाली सुस्तावलेल्या दिसत होत्या त्या पद्धतीने. नाही, सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना किंवा कोणालाही काही दुखापत झालेली नाही. जर बघितलं तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत हा जो थरार आपण बघितलेला या सगळ्यांमध्ये या बिबट्याला जेलबंद करण्यात आलेला आहे. सकाळी 10 वाजेपासून तर आत्तापर्यंत ह्या सगळा थरार सुरू होता आणि यात आता ह्या बिबट्याला जेलबंद करण्यात आलेला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि पोलिसांच्या मदतीने हा जो बिबट्या आहे तो आता सध्या जेलबंद झालेला आहे. खरं तर अनेक वेळा ह्या परिसरामध्ये बिबट्या दिसलेला होता आणि यामुळे अनेक वेळा नागरिकांचे भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आता सध्या जर बघितलं तर बिबट्याचा आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे. सुटकेचा जो निश्वास आहे तो स्थानिक नागरिकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अधिकाऱ्यांनी देखील अथक प्रयत्न करून हा सगळ्या बिबट्याला पकडून आता जेलबंद केलाय. निश्चितच सागर, आपण पाहतोय जवळपास 5 तास हा सगळा थरार रंगलेला होता. नागरिक वस्ती आहे, रहिवासी लोक आहेत आणि स्थानिक लोकांशिवाय इतर लोकांनी देखील गर्दी केली होती. त्यामुळं पोलिसांसमोर एक देखील मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं. नक्कीच. खरं तर तुम्ही पण ह्या दृश्यांमध्ये जर बघितलं तरी रेस्क्यू जरी बिबट्याला झालं असलं तरी नागरिकांची जी गर्दी आहे ती आत्ता देखील आपल्याला पाहायला मिळतीये. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बिबट्याला आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे. या रेस्क्यूमध्ये कुठलीही कॅज्युलिटी म्हणजे कुठल्याही नागरिकांना लागलेलं नाही आहे असं यामुळे देखील आपल्याला म्हणता येईल की मोठी दुर्घटना टळलेली आहे. कारण मागच्या वेळेस देखील बिबट्या ज्यावेळी पकडण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी अनेक नागरिकांवरती त्यांनी हल्ला चालवला होता. अनेक नागरिक यात जखमी झालेले होते. वन विभागाचे कर्मचारी देखील जखमी झालेले होते. मात्र गेल्या 5 तासापासून हा सगळा थरार सुरू होता. या थरारामध्ये या बिबट्याला आता जेलबंद करण्यात आलेला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये नागरिकांच्या गोंगाटामुळे बिबट्या विथरला. एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती तो पळत होता आणि यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्याला त्याला रेस्क्यू करण्यात त्याला जेलबंद करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. मात्र तरी देखील 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ह्या बिबट्याला सध्या आता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जेलबंद करण्यात आलेला आहे. त्याचं व्यवस्थित रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. यामध्ये खरं तर हा जो बिबट्या आहे हा आजारी असल्याचं समोर येत आहे. कारण त्याच्या ज्या अंगावरचे जे केस आहेत ते गळाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे हा जो बिबट्या आहे याची आता तपासणी देखील वनविभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे. सध्या आता वनविभागाच्या पथकाकडून हा जो बिबट्या आहे याचं रेस्क्यू करून आता याला जेलबंद करण्यात आलेला आहे. सागर, ही काही पहिलीच वेळ नाही आहे, कारण याआधी देखील आपण बघितलं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे की या प्रकारे बिबट्या दिसलेला आहे. त्यामुळं खबरदारी घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये. तुमच्यासोबत तिथे काही स्थानिक महिला देखील दिसत आहेत, काही स्थानिक लोक उभे आहेत. त्यांचा काय नेमका अनुभव आहे? काही प्रत्यक्षदर्शी आहेत का? त्यांच्याशी संवाद साधता येतो का? नक्कीच आपल्याबरोबर जर इथं बघितलं तर अनेक प्रत्यक्षदर्शी आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. हो, खरं तर हा सगळा परिसर बघितला तर लोकवस्ती आहे. यात अचानक बिबट्या दिसला आणि हा सगळा 5 तासाचा थरार होता. तुम्ही हा सगळा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितला. खऱ्या अर्थानं आमचा हा जो भाग आहे कामगार वस्ती आहे, शेतकऱ्यांचा वर्ग आहे आणि आमच्यात लगत असलेल्या फॉरेस्टच्या डिपार्टमेंटचे अनेक गंगावरे, सावरगाव, वासळी, छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी फॉरेस्ट आहे. अनेक दिवसापासून या ठिकाणी बिबट आढळत असतात. परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एक सतर्कता आणि पोलीस प्रशासनाचं एक कायम त्या ठिकाणी सहकार्य असतं. आजच्या सकाळपासून 5 तासाचं सर्च ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू टीम जी NGO काम करते यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेहनत घेऊन त्याला त्या ठिकाणी जेरबंद केलं. परंतु मला फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक विनंती आहे का या ठिकाणी आमचं कामगार वस्ती आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतं. परंतु फॉरेस्ट लगत आहे
अनेक वेळा ठिकाणी बिबट तरस या ठिकाणी आढळत असतात, परंतु याला काही ती कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी जेणेकरून कोणाच्या जीवास ठिकाणी धोका निर्माण होणार नाही या ठिकाणी त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी नागरिकसुद्धा त्यांना कायम आमच्या भागातले त्यांना सहकार्य करत असतात आणि या ठिकाणी मोठी हानी घडली आणि 6 तासाच्या सर्च ऑपरेशन नंतर त्या ठिकाणी अखेर बिबट जेरबंद झाला. काय वाटतंय खरं सगळं हा तुम्ही सगळा प्रसंग बघितला यामध्ये नागरिकांमुळे खरं तर निश्चित. सगळा तारांबळ उडाली. नागरिकांमुळे निश्चित झालं, पण मग लोकांमध्ये एक उत्सुकता असते बिबट्या हा निघाला म्हणून. अनेक जणांनी फोन दूरध्वनीवर सांगितल्यामुळे प्रचंड गर्दी सागर, झाली. आपण पाहतोय खरं तर ज्यावेळेस असे प्रकार पुन्हा घडू नयेत, त्यामुळं वनविभागानं कायमस्वरूपी यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक देखील करतायत. सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पकडण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी